जातीच्या उपवर्गीकरणाच्या मागणीला व्यापक पाठिंबा मिळत असून या निर्णयाला विरोध करणे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानालाच विरोध करण्यासारखे आहे, असे मत मातंग समाजाचे नेते विजय अंभोरे यांनी व्यक्त केले. शेगाव येथे जुलै 13 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विजय अंभोरे यांनी सांगितले की अनुसूचित जातीतील विविध घटकांना न्याय मिळावा, त्यांना त्यांच्या हक्काचा वाटा मिळावा, यासाठी उपवर्गीकरण आवश्यक आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत विकास पोहोचण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनाची भूमिका घेतली जात असून मलकापूर, जळगाव आणि देऊळगाव राजा येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. या पार्श्वभूमीवर 19 तारखेला शेगाव येथे राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा व नियोजन ठरविण्यात येणार असून राज्यभरातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. अनुसूचित जातीतील सर्व घटकांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी लढा देण्याची गरज असल्याचे आवाहन अंभोरे यांनी यावेळी केले. डिजिटल महाभूमीसाठी मोहम्मद रिजवान, शेगाव. विद्यमान आमदार, माजी मंत्री, संघटनाचे प्रतिनिधी, संस्थाचे संस्थापक अध्यक्ष, विविध पक्षात काम करणारे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी असे मिळून 200 लोक या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये जो महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे त्या महामोर्चाची रणनीती, दिशा ठरवण्याचं काम आणि पुढच्या आंदोलनाचं सर्व कार्यक्रम, पत्रिका तयार करण्याचं काम या बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे. या बैठकीत सर्व निर्णय घेतला जाणार. जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये उपवर्गीकरणाला विरोध होत आहे. आपण ती मागणी करताय, काय आवाहन कराल आपण लोकांना, त्या संदर्भात कसं समजून देतात तुम्हाला जरूरत आहे? वास्तविक पाहता आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध करणे हे मला काही योग्य वाटत नाही. आणि दुर्दैवाने विरोध करणारे जे आहे ते भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा नारा दिला. या त्यांच्या घोषणेला, या त्यांच्या सिद्धांताला उपवर्गीकरणाला विरोध करणं म्हणजे त्याला तडा देणे असं मला वाटतं. माझं सर्वांना आव्हान आहे, विरोध करणाऱ्यांना आणि समर्थन करणाऱ्यांना सुद्धा. आम्ही शासनाशी भांडतोय, आपण पण शासनाशी भांडता, विरोध करणारे आणि समर्थन करणारे शासनाशी भांडत आहेत. पण सर्वांनी बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गावर आपण चाललो. शांततेचा आणि संयम बाळगण्याचा मार्ग आपण निवडला पाहिजे. उगीच कोणावर टीका टिप्पणी करणे, मोठ्या नेत्यांच्या बद्दल कुठल्या प्रकारच्या टीका टिप्पणी करणे, टिंगलटवाडी करणे हे सर्व प्रकार समाजाला पोषक नाही आहे. पूर्वी आपण एकत्र राहत होतो. उपवर्गीकरण जर झालं तर आपण त्याच्यापेक्षाही जवळ येऊ आणि एकत्र राहू. कोणत्याही प्रकारची फूट पडेल अशा प्रकारची भीती तुमच्या मनामध्ये बाळगू नका.